अटी उभी राहूच नको तू, चालली कुठून, चाल घेऊन ये पैसे लवकर लवकर घेऊन ये त्याकडून पैसे. एक तर पोटात काही अनाज नाहीये, तेवढे पैसे आले तेवढं काहीतरी खायला तरी आणल्या जाईल. आता कमले तू कोणा तोंडाला जाशील त्या मशीन पैसे मागायले, त्याच्याजवळ गेली तर धरते. आता कायच करू बापा, बुड्याला काय सांगू मी की जाऊ नाही शकत म्हणून. बापा मी आजच तर गेलती बापा कामाले, एक दिवस आहे नाही भरला ना सुद्धा सदा, तर तुम्ही म्हणता पैसे मागायला जा 8 दिवसाला दिन म्हणे तो बा. 8 दिवसांत काय सांगू नको, आम्ही उपाशी आहे टीसा, तुला काही समजते की नाही, अक्कल आहे की नाही म्हणा तुला, शादो द्यायला खायला जाऊ पैसे घेऊन ये. काय उपाशी मरा का म्हणा, आम्ही पैसे दे म्हणा आमचे कामाचे. बापा मी कामाला जायच्या अगोदरच त्या म्हशीरामला बोला केलती ना की 8 दिवसाला पैसे भेटतील बा. मी म्हटलं हा बाई येतो मग मी कशी बी आता 8 दिवस कामाले. असं झालं ना, आता मी कसे मागू पैसे, कोणा तोंडाला मागू आता. या मायची तू ऐकतच नाही मा म्हटलं, तू शिल्लकच असतो म्हटलं, ऐकत नाही तू. थांब त्या कमळ्या लाता माराच लागतात आज. हो आज तुले रट्टे आहेतच. आज हिचा बजेट बसवतोच मी कुत्रीचा. माझली हे जास्त ऐकून नाही राहिली मा म्हटलं. मी सांगतो काय ते बरबडते काय, पोटाची आग मला माहिती, पोटात होणार कोण नाही, आणि मग तू पैसे देत नाही, तो कसे देत नाही. हिच्याच का म्हणलं पहिली लाता मारतो मी आता, बस झालं हिची गोय आता. येणार तू मारून तर दाखव मला, मारतो करून राहिला. मी कामाला गेली कामावर आली तरी बाई काही कदर नाही तुले, बेटा बोलून राहिला मला. मी कधी जायला का वावरात पण गेली ना कोणासाठी, तुमच्या दोघं बापले काहीसाठी की खायला भेटेल बा काही. 8 दिवसाचा किराणा आणू आपण, 8 दिवस पैसे भेटले की. जशी काय मारू करच केलं गेली तर थांब, तुला कंबळ्यात लाता मारतोच मी आता. बाबा रे ओरे डोगरे तू काऊन मारून राहिला रे बाबा, बाई काय चुकी आहे रे बाबा, काय चुकी आहे मला मारू नको रे. तुला दाखवायला लागतं शिल्लक चालतं, तुला काय सांगितलं म्हणजे घरी पैसे मागू ना, मग पोटात आग पडली ना, भूक लागली ना, म्हणजे भुकीनं मरी ना मी, आणि तू ऐकून नाही राहिली सगळं, तुला मग काय लाड करू काय. मारू नका बाबा, मारू नका ना. मी पैसे मागायला गेली तरी तो पैसे देणार नाही ना मला. 8 दिवसाला दिन म्हणे ना तो पहिले, मी कधी जाऊ आता. पैसे मागायला जाऊस नको तू, तुला झोडून घेतो आता. सायाचे ऐकत नाही तू, म्हटलं नुच्चे ऐकत नाही ना तू. मग शिल्लक खाली ऐक ना म्हटलं, काय मोरून राहील तुम्ही सांगितलं तेवढं करत जाय ना. त्या शिल्लकपणामुळे रस्त्यावर आलो मी, त्या म्हटलं ऐकू भाने मला काढून दिलं घरातून, वावर घेतलं त्यानं, तुझ्या पैसे लोणे तुझ्या पुढे हे दिवस आले माये. काय केलं बाबा, मी काहीच नाही केलं ना बाबा. काय झालं बाबा, असं तुम्ही का बोलून राहिले बाबा. बाबा रे, अरे बाबा मारू नका रे, मारू नका रे. अरे बाबा मारू नका ना, एवढं मार बरे तुला मारता का मला, बस झालं ना, बस झालं ना बाबा. या बुड्याला काय लवकर मग लवकर गुंशाले पैसे मागून आण, नाही तर अजून सोडीन तुले, कमळ मोडीन तुझ्या. सांगून राहिलो माझ जडतो. निघ पोटात आग पडली, इकडे खायला अनाज देईन, पैसे मागत ती म्हणते ते. निघ लवकर, जाय लवकर. काल गेली ती कामाले टोला घ्यायला. तर बाबा जातो, पैसे मागायला जातो बाबा. तुम्ही म्हणता तसं करतो, पण तुम्हाला मारू नका आता. जातो मी, जातो. निघ लवकर, उठ लवकर, उठ. चाल लाग लवकर रस्त्याने, चाल पैसे माग. चालले बाबा चालले. लय झोडलं या डगऱ्याला, मध्ये लय झोडलं रे, मी नाकावानं झोडलं. थांबरे तू, थांबे तुला पाहूनच घेईन आता. एवढं मारलं, काहीच गरज नसते. हिचं काही खरं नाही, ह्या पैसे आणि याची काही गॅरंटी नाही. मलेच झाला की मलेच मा लेकराचं मा पहा लागेन बापा. नाही उपाशी मरशीन तू डॅन्या, उपासानं मरशीन कटकनी. ते सडेल तोंडी काहीच कामाची नाही ना, काहीच कामाची नाही. चाल त्या पोराले घे, चाल बापा जाय तू पटकनी. माग कोणाला उदार काहीतरी आणि खायले. अरे बाबू चाल बरं, चाल आपण जाऊ गावात जाऊ बाबू. चाल दुकानात उदार आणू काही माही खायले. तू काय उपाशी मरतो बापा. चाल तुला दूध पाचतो, चालतो चाल. भाजी 1 नंबर जमली, पण हो सुपर भाजी केली वहिनी तुम्ही ना, सुपर 1 नंबर. अशी भाजी मी आज लोक खाल्ली नाही. सुपर एकदम बिलकुल. बाबा मा बायकोच्या हाताची सरच कोणी करत नाही ना, प्युअर भाज्या करते एकदम बिलकुल. बोट चौकतच खाते माणूस. म्हणजे माझी बायको सुग्र न जाय ना रे, सुग्र न जाय. बायकोले तर अशी भाजी येतच नाही बाबा, करतच नाही अशी भाजी चांगली ती. निघ पाणी पंचट भाजी करते, निघ पार ढम रसा. काही आणा, मसाला आणा की काही आणा तुम्ही, खडा मसाला की कोणताही मसाला आणून द्या. माघारी सारं असते बरं, काजू बदाम पिस्ता, पण एक दिवस भाजी सुद्धी नाही होत, पांचटच भाजी होते. पण वहिनी तुम्ही भाजी 1 नंबर केली बा, तुमच्या हाताला चवच वेगळी आहे.
झांगो काही तुम्ही मला झाडावर चढू नका बापा, मुकाट्यानं जेवण करा बरं तुम्ही पहिले. बरं गड्या खरंच तू जेवण कर बरं. हा हो हो वहिनी जेवण तर करूनच राहिलो, पण कसं भाजी चांगली झाली म्हणून सांगितलं म्या. बापा झांगो तुम्ही ना तुमच्या बापा त्या डॅन्याले भावाले आणि लागे त्या कमलीले काढून दिलं तुम्ही ना. जरा सक्त विचार करा लागत होता त्या तान्या लेकराचा की लेकरू आहे गड्या आपल्या भावाले की कसं काढून द्या. काय हाल चालू आहेत बापा त्या लेकराचे, पावले नाही जात बापा झांगो आमच्या ज्यानं. बापा तुमच्या भावाचे त्या डॅनीचे हाल चालू आहेत ना बापा. त्याच्या पोटात अन्न नाही तर बापा बुडं बंदा गावात फिरून राहिलं, भाशी कुशी कुटके मागून राहिलं गावात. द्या म्हणते काहीतरी असेल तर द्या, शेरभर जवारी द्या, पण कोणीच नाही वैकून राहिलं बापा झांगो. तो इशे काय करून राहील त्या डॅन्याचा फेण्यासाठी आम्हाला खाऊ दे ना, मटण खाऊन राहिलो चुकानं. हा फालतू इशे काढला. काढू दे वहिनीच्या लक्षात आणून देतो मी. वहिनी हा मा भाऊ माझाच होत आहे तुला सांगतो. हा मा नातू आहे की नाही झाबरू, त्याला घराबाहेर काढून दिलं. एक भाकर करून त्या कमलीच्या जीवावर आली ती. हा मग आता कसं हे भोग तर भोगाच लागते ना त्याला, लुच्छाले मा भाले डॅन्याले. झांगो चुकलं ते याच्यानं, पण मग एवढी मोठी सजा कोणी देते काय. ते पाल मांडून राहून राहिले बापा, आणि ते बी आता लायनं लेकरू घेऊन पाल मांडून राहणं सोपी गोष्ट आहे काय. ते त्याच्या कर्माचे फळ आहे, त्याला भोगू द्या ती. हो मा मनातच नव्हतं ना, पण मला शिंगलभर चहा नाही बादला त्या कमलीनं मा भावाच्या बायकोनं. हा असं म्हटलं नाही भाऊजी या की बसा पाणी घ्या गिलास भर. बापा गेलो तर बापा शादोनं चालू केलं डायरेक्ट. तू काले आला लुच्चा डिसान, आता दिसलं का तुला आम्ही भलानं बिस्तानं शादोलं जाईन मले. आणि काय करू द्यायले लुच्चे येले माई खाली इस्टेट देऊ मी द्यायले. बापा जाऊ द्या ना, शादवलं तर शादवलं बापा. तुम्हाला माहित नाही काय ते कमली कशी आहे तर साऱ्या गावाला माहित आहे किती चावट आहे ते कमली तर. आणि तिचा विषय काय मनावर धरा लागते, त्या लायने लेकराचा विचार करा लागत होता ना. बच करण्याचा विषय काढून राहिली फालतू घेणं देणं. हा जेवण चालू आहे, जेवण सुखानं करू दे आम्हाला, खाऊ दे. हा तोच तो विषय हाणून राहिला कमलीचा आणि डॅन्याचा. वहिनी जाऊ द्या आता, आम्हाला जेवण करू द्या, मटण खाऊ द्या सुखानं. मग तुम्हाला सांगतो मी काय तर, मग बसू लागलं असतं आपण हा आरामशीर. मग तुम्हाला गोष्ट सांगतो काय आहे काय नाही तर. बापा बरं जेवण करा आणि मग सांगा वाटलं. भाजी टाक तिले, भाजी टाक. नाही रे भाऊ मला काहीच नाही पाहिजे. पाय तू विषय काढला सडेल त्या डॅन्याचा आणि त्या कमलीचा, त्याचं जेवण कमी झालं मागड्याचं झांगोचं. हा तो विषय काढायचं काही काम होतं का. अरे नाही तसं काही नाही, आपलं जेवणच तेवढं आहे. खातो मी, टेन्शन वगैरे. बाबा मुंशीराम रे बाहेर रे बाबा मुंशीराम. काय म्हणतो बुड्डे काय बापा पैसे द्या ना, रोजदारीचे पैसे द्या ना मला. म्हणजे काय आली का पैसे मागेली. हा अरे बाजारचा दिवस तू येऊ दे, देतो ना मंगळवारी. आज पाच पैसे नाहीत माझं, मी कुठे बँकेत गेलो वावरात असतो तो दिवसभर, तुलेच माहित आहे बुड्डे. बापा मुंशीराम असं नको करू ना बापा, आमच्या पोटात अन्न नाही ना, मा पोरगा उपाशी आहे, मा नवरा उपाशी आहे. आता रोजदारी दिली तू ना की बापा मी काहीतरी खायला आणतो. आज तर काही रोजदारी भेटत नाही, एकदम चकदम आपल्याकडे तर काही नसते. आपल्या गावाचा रिवाजच आहे बाजारच्या दिवशी पैसा. हा आता बँकेत गेलो नाही काही नाही, तुला पैसे कुठून देऊ बापा. देईन आता मंगळवारी येजो. अरे बाबा मुंशीराम एका रोजदारीसाठी तुला काय बँकेत जावं लागते का बापा. तुझ्या घरात तर पैसा असेल बापा, दे ना काढ ना बापा, कुठून निघते ना एक मजुरी. त्या बायकोले मांग बापा, तुझ्या जवळ नसेल तर काहीतरी कर ना बापा, काहीतरी कर मला मजुरी दे बापा. काहीतरी खाऊ तरी आम्ही बापा, देशील तू तर पैसे. बायकोचं कुठले पैसे येतील. पैसेच नाहीत ना घरी, 1 रुपया नाही आहे बाई. तामाकोची सोय नाही, तुला कुठून देऊ कुठे सांग बा आता तू. आणि तुने बी वावरामध्ये आजव पुरंच काम केलं ना, पुरं काम नाही केलं माय, मग काय तुला रोजदारी देऊ सांग बा. तरी मी आता रोजदारी नाही म्हणून नाही राहील तुली. अरे बापा मुंशीराम हराम होता का रे बापा. वावरात मी काम केलं नाही तर काय तर बापा बसली नाही उठली नाही, कावऱ्याला कुत्र्यासारखं काम केलं मी ना, म्हणतो की एवढं कामही नाही केलं. कोणतं काम केलं. थंड पाणी पाजलं, खोपडी जास्त बसेल होती. म्या म्हटलं तुला असं तसं तर पाहून आली तर तू, आणि आता म्हणतो की मला रोजदारी ते कुठली रोजदारी देऊ. मग काम झालं असतं तर म्या रोजदारी काय बाबा 1 सांगून 4 रोजदाऱ्या दिल्या असत्या, 5,000 दिले असते 5,000. पण काय जगत म्हणून मा काम नाही केलं, काय तुला देऊ आता पाहिजे मंगळवारी काय तर. मुंशीराम मला समजून राहिले ना, तू कुठे गाड जाऊन राहिली तर तुझं काम केलं नाही ना मी ना. तुझ्या जोड आली नाही ना मी, तुझं काम केलं असतं मी ना ते तर कसं तुला नाही गोड वाटलं असतं. मग दिले असते तुला मला पैसे. मला समजते ना सगळं रे, समजते. अशी काही आली याची बायको नाही. माझ्याजवळ येऊन राहिला उठल्या पडल्या, माय काम कर. अरे मुंशीराम असं करू नको रे बापा. बुडा उपाशी आहे बापोर, काही उपाशी आहे बापा. मी बी बरं आमच्या दोघांचं जाऊ दे, पण बापोर आले दूध घेऊन न्याय लागते रे बापा. लढून राहिलं माझ्या पोरग तिकडे. काही सांगू नको, आपल्या गावाचा रिवाज आहे मंगळवारी पैसे बाजारच्या दिवशी. तशी काही मी पैसे देत नाही. माझं पैसेच नाही, तू कुठून देऊ.
ते पोरगा उपाशी आहे, तू उपाशी आहे, नवरा उपाशी आहे, मला काय करावं लागते का? मा भरोशावर काय का रोजदारीच्या भरोशावर आहे का तुम्ही? हा बाप्पा मुंशीराम असं कसं बदलून राहिला रे बाबा तू? दे ना बाबा पैसे, दे ना. तुझ्या पाया पडतो बाबा मी. दे ना पैसे बाबा. मी काही कायचे पैसे मागून नाही राहिले ना, घामाचेच पैसे मागून राहिली ना. ते बी बाबा द्यायला मागे पुढे करून राहिला तू. दे ना. होय बापा रे, घामाचे पैसे? हा तुला कुठे घाम गायला? हा घाम गायचं म्हटलं तर पोहून आली तर टोन बिंगफट थांबली नाही. आवाज देव तुला थांबव थांबव थांबव. हा आता पैसे काही नाही. मंगळवारी ती चाल बाबा कमले, हे बेसरमाच्या काही तोंडी लागेल पुरत नाही. आता शिवल्याजवळ जा लागेल. चाल शिवल्याजवळ. माधर चोत आहे का हा मुंशीराम. त्याचं काम केलं असतं मी ना, तर मशे धडाला पैसे फेकले असते, उधळले असते मावा. थांब रे तू थांब. बापा शिवल्याला सांगा लागेल अशी अशी कंडिशन आहे बापा आमची, आम्हाला खायला काही नाही. तो तरी देईन पैसे. चाल बापा. सरपंच किराणा दे बर, आपल्याला किराणा दे बर. ना द्या पैसे. उधार दे ना. आता आदलं आपलं उधारच खातं होतं की नाही, मग देतो ना तुले पैसे. दे रे मा पोरगा उपाशी आहे रे. नाही तो उधारीचा लाड बंद झाला हो बापा. कोणाकोणाला उधारी वाटू मी? अर्ध्या गात उधारी अटकेलाय माई. मला किराणा मालू कसं नगदाना लागतील बा इखत. ते काय होलसेल दुकानदार काय माया काय जवळ येत का की मला देतील म्हणून? का तुम्हाला इकडे उधार वाटू मी? बळा असं करू नको ना. मा पोरगा उपाशी आहे, मी उपाशी आले का 5-6 दिवस झाले. पोटात कण नाही रे अन्नाचा. मरीन रे मी, उपाशीच मरीन रे. दे रे बाबा दे ना. काहीच नाही, फक्त कसं 1 किलो आट्याचं पाकिट दे पिठाचं, 1 मिठाची पुडी दे आणि 1 मिरफुटाची दे फक्त. बस तेल बी नको देऊ बाबा उधार, पण एवढं तरी दे. 100 रुपयाचं सामान तरी उधार दे तू. 100 रुपयाचं नाही, 100 पैसेचंही देत नाही मी. उधार लाडच बंद केला मी. उपाशाचा काही असा मला काय करावं लागते? तुमचं तुम्ही उपा काय येतं का सरपंच? मी आज लोक तुझ्या 1 रुपया ठेवला नाही रे. 50-50 हजार लोक आपली उधारी होय. दिवाळी आली की खसकन देत जाऊ तुले. आणि आता लेका ओळखून नाही राहिलं 100 रुपयाली. असं काय करून राहिला कडे? आपले जुने संबंध आहेत ना. बुढीबा ते कसं मी उधारीच बंद केली ना, तुम्हाला द्यायचा प्रश्नच नाही आला. बंदच केल्यावर उधारी लोक पैसे नाही देऊन राहिले ना. एवढ्या बारीन त्यांकडे 100 रुपया सौदा तर दिले का? मा पोराच्या तोंडाकडे पहा, मा तोंडाकडे पाय रे बाबा. आमचे कसं दिवस वाईट आले म्हणून काय ओळख रे गडा ओळख ना. नाही ना बुढीबा, जमत नाही ना. उधारी बंद केली ना म्या. देत नाही मी, अजिबात नाही देत. सरपंच दे बरं आपल्याला किराणा दे बरं. बरं काय काय पाहिजे सांगा ना. पण उधार आहे बरं गड्या. अरे का उधार आहे म्हणता? मी काय तुम्हाला देत नाही का? काही माणसं आहे बुवा तुम्ही. आपल्या घरच्या सारखे माणसं तुम्हाला देणार नाही का मी? कधी काय लागते ते घ्या न्या. रे गड्या सरपंच, तू उधारी बंद केली ना रे. त्याला कसा देऊन राहिला तू कंदिलेल्या? मला कोण नाही देत मग तू? कसं आहे बुडबा, त्या माणसाची माये संबंधात कंदील बुड्याची माये म्हणून कसं काही लोकांना द्यावी लागते. हो ना गड्या, समजलं मला. काही लोकांना द्या लागते. कसं माझर लोड झाली की उंदरे हेपल्या मारतात, मला माहित आहे ना. आता माझं काही नाही, मी नंगमई जंग झालो, रस्त्यावर आलो आणि तो काय देशील मले? काय वैक्षीन उधारीले? माझं घर होतं, वावर होतं तर बापा किती जणी आपुटे बुवा उधार. आता तुला असं वाटतं हा उधार नेईन तर दिन कुठून? हा कामाला जात नाही, घरीच बसेल असते, बुडीच्या वर्षावर आहे. समजलं मला सारं, आलं ते लक्षात माया कंडिशन काय आहे तर. पण सारे आता मला समजलं, सारे चालती यार असतात. चालती असली की मागे मागे पळतात लोक. पैसा असला की माणसावर थोडासा वाईट दिवस आले, वाईट हे आलं की लोक कसं हात काढून घेत असतात. समजलं मला ते सारं. नको देऊ तू उधार नको देऊन मागतही नाही तुले बाबू. मा पोरग लेकरू आहे माझं आहे म्हणून तुला मागायला आलं तुम्ही. पण तुला का तेवढी जाणली नाही. लोकांना माझ्या उरार तू उधार देऊन राहिला, मला उधार देत नाही म्हणत. समजलं मुले काय तर जास्त बोलत नाही मी. कसं आहे, तू दुकान आहे भाऊ, तुझ्या माल आहे, देणं नाही देणं तुझ्या हाती आहे. तस नाही ना मी काय द्यायला पैसे लाव तुम्हाला. झाला हाडून निघा, डोकसं ना खाऊ. बरं भाषण मारून राहिले अठीसा. भाषण नाही देत रे भाऊ. चाल असा मी मित्र चलती की यार. अशी लोकात माणसाची पडती आली की कोणी ओळखत नाही माणसाली. असं आहे मग. अशी दिवस आहे, असे बदलतात लोक. ह्याच्या जो सायाच्या जो किराणा भरायला पैसे नव्हते तर म्या दिली. म्या दुकान दिलं याला टाकून हराम खोराले. आणि माई पडती आली, माई पडती बाजू पडली, पैसा नाही माझो तर आज मला वैख्याला तयार नाही. असे हराम खोरतात, लुच्चे असतात लोक. कोणाला मदत करू नये माणसांच्या जीवनात, कोणालाच नाही करू. चाले बाबू चाल बाबू. हा काळ आपला बदलीन काळ आपला.
कवरचे शिवलाला काय घरी ते घरी नाहीत काही, ते बाहेर जायला कोणत्या कामानं. ते लवकर येतही नाहीत घरी बा आता. काय माय हे काम होतं मला ते शिवलाल सोबत. आता आता कधी कोण करील माय काम? आता काय काम होतं मला तर सांगा ना तुम्ही, मी सांगतो त्याला मग काय काम होतं तर. काय सांगू माय तुले मी, मला की नाही पैसे पाहिजे होते 2 लाख रुपये. त्याच्यासाठी आलती मग मी शिवलाल जवळ. शिवलाल कसा नाही म्हणत ना, असतात त्याच्याजवळ पैसे. माय आता आमचीच तर सोय नाही बापा, तुम्हाला कुठून द्या बापा 2 लाख रुपये. आमच्या तर पैसे गिसे काही नाही दादा. बरं माय बाई जातो मग मी. पण शिवलालले कसा मा निरूप देतो तेवढा. बुडी आलती मला पैशासाठी. देतो तुमचा रुपये देतो. मग आता करतो तुमचं काम. कोण आलं वरचे बाई? कोण आलं? बापा हा माणूस आहे आताच या ना आवाज त्या काठी वरचे. तू तर मला घरी नाही तो कामा त्याला बाहेर जायला. पाय बरं घरात असता आहे तो. आता मी खोटं बोलीन का तुमच्या सोबत? आता आलेच तीन ते तर मागचा दरवाजा नाही का आमच्या, त्याच्यातून आता आलेच तीन. बरं पाहू दे बरं कोण आले. पाहू दे बरं. मला तर बुढीचा आवाज येऊन राहिला. म्हणजे आमची सेटिंग लावा लागते ना. चाल पाहिजे काय तर हे माय बायको काही ते बुढीला अंदर येऊ देणार नाही. खोटं बोलीन तिच्यासोबत. बुड्या काय म्हणत होती? काय रे बापा शिवलाल कुकडे जायला होता रे बापा तू? मी कुठे जाऊ बाबा, मी घरात असतो होतो बाबा पलंगार झोपी. का खोटं बोलतो अर्च्या माझ्यासोबत खोटं बोलतो. तू काय म्हणास की मला बाहेर जायला कामानिमित्तानं आणि तो तर घरात झोपेल होता. एवढी खोटी बोलते? खोटं बोलायचं काय काम आहे? हा ते बुढी काय तुला काही मागून राहिली काय? हा काही असतो तर शिल्लक असे खोटे बोलत असतं काय? अगाऊ बापा कशान माझ्या या बुढीच्या देखत. थांब रे तू थांब. बापा मला काय खाज होती काय? तुम्ही बापा पसरेल होते. म्हटलं या माणसाला झपला गेलाय बापा. लय काम करते हा माणूस तर, म्हणून तुम्हाला उठवलं नाही बापा. म्हणून मी त्या बुढी सोबत खोटं बोलली की कामाला जायला मानवरा. अरे बापा काही असो माझ्यासाठी भांडण नका करू तुम्ही दोघं जण. नाही बुढे काय भांडणं घेणं नाही. कासाठी आली ती? हा काय म्हणत होती बुढी? नाही रे बापा शिवलाल पैसे पाहिजे होते. तो मुंशीराम बापा लगांजून राहिला ना, मग रोजदारी नाही देऊन राहिला. एका दिवसाची नाही म्हणते मी, बदलाच्या दिवशी देईन म्हणते. अरे काय ते अगो ह्या मुंशीला लोकल समजतच नाही की त्याचा सर्व करून नाही त्याला मग रोजदारी झटकून पटकन देऊन टाका बुडीले. नाही अगो मग रोज राहते म्हणते माझं मग बुडी बरोबर कसं काय मग रोजदारी आणतो बुडी. बरं बापा मी द्यायला लावतो मुंशीराम भाऊले रोजदारी. हा एका दिवसाची आहे ना, द्यायला लावतो मी. मुंशीराम काही देऊन नाही राहिला बापा रोजदारी. तुझ्या जोडचे दे मला 200 रुपये, मग देऊन देईन बापा तुला. उकड्यापाशी जवळ गेला सांगितलं भांडण माझं काय खल्लम कसं. आम्हीच तर मग बायको या जीवावर आहे. ते कामाला तिथं खातो. नाही माझ्याजवळचे द्यायचं कामच नाही. बुढीच्या घामाचा पैसा आहे, मी देतो मुंशीराम जोडून घेऊन. हा तो काय देणार नाही पैसे, मी ना म्हटल्यावर देते तो. हा आत्ता द्यायला लावतो तुले. शिवलाल तू तिकडे काशी कर बापा त्या मुंशाले माग की तुझ्या जोडचे दे. पण मला कसं पैसे पाहिजेत बरं. हा काय कसं पोटात काही नाही बापा, मानवऱ्याचे पोटात काही नाही. माय उसकले करू आहे रे ते लढू राहिलं. तू 200 रुपये दे बा. कशी लाईन लाव आता? बरं लावतो ना लाईन, काही टेन्शन घेऊ नको बुढे. चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघू. हा असे दिवस येलात आता वाईट. हा पैसा रुपये नाही, पोट अन्न नाही खायले, काही नाही आहे. हा माणसाला दारिद्र्य यायचं असलं तर कसं येऊ शकते. हा पाय हाल काय आहे त्या बुड्याचे लेकराचे. चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. कमेंट्स करा नक्की.